आता आपण दत्त संप्रदायाच्या आणि दत्तांच्या अवताराबद्दल थोडंसं बोलूया. आपल्याला विष्णूंच्या अवतारावरून हे माहिती आहे की समाजामध्ये जेव्हा अनिती, अहंकार, कपट आणि आपला धर्म नष्ट होण्याची भीती असते, पापभीरू लोकांना जेव्हा निंदकाकडून अतिपीडा सहन करावी लागते, त्या फक्त संरक्षण करण्यासाठी आणि आपला धर्म टिकवण्यासाठी भगवान अवतार घेतात. त्यामुळे विष्णू भगवान यांनी मत्स्य अवतार, कुर्मा अवतार, वामन अवतार, नरसिंह अवतार, परशुराम अवतार, राम अवतार, कृष्ण अवतार असे अवतार घेतले. दत्त भगवान यांच्या रूपात ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी जन्म घेतला. अत्रि ऋषी आणि अनुसूया माते यांच्या घरी परमेश्वराने अत्रि ऋषींना दत्त भगवान हे दान दिले, म्हणून त्यांचे नाव दत्तात्रय पडले. दत्त भगवान यांची 3 मुख मानली जातात. ती ब्रह्मा, विष्णू, महेश यांची प्रतीके म्हणून ती त्यांच्या शक्तीची प्रतीके आहेत. त्या 3 शक्तीपैकी पिंड द्यायला आवश्यक आहेत. या 3 शक्ती कमी अधिक प्रमाणात प्रत्येक मानवी देहात असतात. त्या 3 शक्ती कोणत्या? ब्रह्मशक्ती, विष्णू शक्ती आणि महेश शक्ती किंवा रुद्रशक्ती. या शक्तींना 3 ग्रंथी म्हणून सुद्धा ओळखतात. रुद्रग्रंथी, विष्णू ग्रंथी आणि ब्रह्मग्रंथी. रुद्रग्रंथी म्हणजे रुद्रशक्ती ही मूलाधार चक्राजवळ असते. विष्णू ग्रंथी म्हणजे विष्णू शक्ती ही मणिपूर चक्राजवळ असते आणि ब्रह्मशक्ती ही अनाहत चक्राजवळ म्हणजे हृदयस्थानी असते. यालाच प्राणशक्ती असंही म्हणतात. प्राणशक्ती म्हणजे ब्रह्म ही शक्ती सर्व शरीर व्यापून असते. हृदयापासून सर्व शरीर ती व्यापून असते. सर्व शक्तीमध्ये ही अतिशय महत्त्वाची शक्ती आहे, कारण प्राणधारणा या शक्तीवर अवलंबून असते. ज्याच्या 3 शक्ती जागृत आहेत तो दत्तात्रय. या शक्ती म्हणजे धर्म आणि आत्मा म्हणजे धर्मी आहे. आता दत्त भगवानच्या जन्माच्या वेळी म्लेच्छांचा वर्चस्व फार मानले गेले होते, फार झाले होते. म्लेच्छ म्हणजे लोक म्हणजे जे देवाला मानत नाहीत, समाजाला उपद्रव करतात, अशा प्रकारची लोक. त्या वैदिक धर्माच्या संरक्षणासाठी दत्तात्रयांनी सहस्त्रार्जुन याला मदत केली होती आणि त्या सगळ्या म्लेच्छांचा त्यांनी सगळ्यांना परित्याग केला होता. दत्त अवताराचे प्रयोजन हे आदिभौतिक, आदिदैविक आणि आदि आध्यात्मिक क्षेत्रात निर्माण झालेली दुरावस्था नाहीशी करून वैदिक तत्वज्ञानांच्या चिरंतन मूल्यांची मंगलप्रभा पुन्हा भारतात पसरावी, यासाठी हा दत्त अवतार झाला. त्यांच्या नावातच दान आहे. ते अर्थातच जन्माला आलेले विरक्त, विषयाची, संसाराची आवड नाही, सिद्ध पुरुष, सगळ्या दत्तावतारांना अवधूत म्हणतात. ज्यांनी सर्व संसार बंधने धुवून टाकले आहेत, असं ते अवधूत, असं त्यागप्रधान. आता 13व्या शतकात राहिलेला दक्षिणेचा मुलूक मुसलमानांनी पादारण केला. त्याच्या आधी पूर्ण उत्तर भारतामध्ये मुसलमानांची तर सत्ता होतीच, पण त्यांनी 13व्या शतकामध्ये दक्षिणेचा संपूर्ण मुलूक आहे, म्हणजे आपलं महाराष्ट्र आणि साऊथ, दक्षिण, हा सगळा मुलूक त्यांनी आपल्या, म्हणजे आपण सगळे अख्खा भारत पारतंत्र्यात गेला होता आणि सर्व भारतात अशांतता या गोष्टीची अनागोंदी पसरली आणि याच काळात दत्त संप्रदायात विविधी निर्माण झाल्या.